नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आता मी जो व्हिडिओ करतो आहे तो ॲव्हरेज नेट प्रॉफिट मार्जिन कुठल्या कंपन्यांचं चांगलं आहे गेल्या टिपिकली 10 वर्षात किंवा 5 वर्षामध्ये. बऱ्याच कंपन्या आहेत की ज्यांचं ॲव्हरेज नेट प्रॉफिट मार्जिन इज गुड, इज अबाउट 15% काइंड ऑफ थिंग. तर मी कंपनी तुम्हाला सांगतो आहे मयूर युनिकोटर. ओके, आणि सगळ्या मिड कॅप कंपन्या आहेत. त्यातल्या स्मॉल कॅप कंपन्या आणि मिड कॅप कंपन्या आहेत. ओके, लार्ज कॅप कंपन्या तुम्हाला माहितीच असतील. ओके, TTK हेल्थकेअर ओके 12.5%, नंतर GDL 14.7%, कॅस्ट्रॉल 18%, हिंदुस्तान झिंक 40%, NMDC 36%, रत्नमणी याचं कमी आहे जरा पण यावर्षी 10% आलं. ओरॅकल फायनान्स 31%, सनोफी कंझ्युमर 25%, PNG हेल्थ आता 13,000ला, PNG हायजीन 13,000ला घेण्यासारखं आहे, हा पण 21%. नंतर सनोफी इंडिया 18%, कोलगेट 18%, PNG हायजीन ॲव्हरेज सांगतो 16%, हा आता 13,000ला आला आहे, हा पण उत्तम शेअर आहे. नंतर हिंदुस्तान युनिलिव्हर 15%, कमिन्स 15%, ONGC ऑइल इंडिया याला कोणी भाव देत नाही पण काय म्हणजे नेट प्रॉफिट मार्जिन ॲव्हरेज 24%. इमॅजिन हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन त्याचं नेट प्रॉफिट मार्जिन इज ऑल्सो गुड. ओके, आत्ता तो 170ला वगैरे आहे बघा. त्याचं मला वाटतं 52 वीक लो आहे हा शेअर आत्ता. नंतर कॉस्मो फिल्म विशेष काय नाही, 5%च मार्जिन आहे. एशियन पेंट्स, त्यानंतर नाटको फार्मा, ओके, ॲडव्हान्स एन्झाईम, IEX 64%, ओके, ॲव्हरेज नेट मार्जिन. कोल इंडिया 18%, इकरा 29%. मी तुम्हाला ॲव्हरेज नेट मार्जिन का सांगतो या कंपन्यांचं, कारण 10 वर्षाचं ॲव्हरेज नेट मार्जिन याचं तर उत्तम असेल, म्हणजे मोर दॅन 15% किंवा 20% असेल तर ऑब्व्हियसली दीज कंपनीज आर मोर रिलायबल. आणि रिलायबिलिटी आणि कन्सिस्टन्सी ह्यामुळे या शेअर्सना टिपिकली हे पडले तरी कमी पडतात. ओके, अगदीच शून्याला तर अजिबात जाणार नाही ते कधी. दे माईट फॉल ॲट मे बी ॲट द बेस्ट 30%. ओके, परंतु त्यानंतर जेव्हा मार्केट रिकवर होतं तेव्हा दे अगेन गो बॅक टू देअर ओरिजिनल ग्लोरी आणि यू गेट 20-30% मार्जिन. ओके, इंडेक्स मी कोणाला सांगतो की ज्यांना काहीच अभ्यास करायचा नाही त्यांच्यासाठी इंडेक्स आहे. पण ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी या कंपन्यांचा अभ्यास करावा. फंडामेंटली या कंपन्या चांगल्या आहेत की नाही ते बघावं आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये उडी घेऊ शकता आणि तुम्हाला CAGR 15%पेक्षा सुद्धा जास्त याच्यामध्ये रिटर्न मिळू शकतो ओव्हर द पिरियड ऑफ नेक्स्ट मे बी 3 years ऑल्सो ऑर इवन 2 years, राईट. बघा, ॲव्हरेज नेट मार्जिन हे तुम्हाला काढायला खूप कठीण आहे. यावर्षीचं नेट मार्जिन तुम्हाला लगेच मिळेल, पण ॲव्हरेज नेट मार्जिन करायला तुम्हाला जद्दोजहद करायला लागेल, थोडंसं मॅथमॅटिक्स करायला लागेल किंवा कॉम्प्युटरवर खेळावं लागेल, वेगवेगळ्या कंपन्यांचे रिपोर्ट्स बघून वगैरे. बऱ्याच कंपन्या तुम्हाला सांगितलं की 20-20 वर्षाचे रिझल्ट येतात आणि त्या 20 वर्षाच्या रिझल्टमध्ये किंवा 10 वर्षाच्या रिझल्टमध्ये तुम्हाला त्याचं ॲव्हरेज नेट मार्जिन लगेच कळतं, राईट. तर तुम्ही अभ्यास करा, नाहीतर मग ट्रस्टवर्दी चॅनलवर विश्वास ठेवा. ते हजारो ट्रस्टवर्दी चॅनल नाही आहेत. 44 years एक्सपिरियन्सवाला माझा चॅनल आहे आणि एक्सपिरियन्स इज द बिगेस्ट टीचर. आय हॅव टोल्ड यू मेनी टाइम्स आणि दॅट्स वाय आय एम ट्राईंग टू टेल यू अँड गिविंग यू ऑल दिस नॉलेज. थँक्यू सो मच अँड एन्जॉय युअर डे.